हमें मर जाना पसंद है लेकिन हम भाजप के साथ जा नहीं सकते असं नितीश कुमारांनी वर्षभरापूर्वी एका टीव्ही चॅनलला मुलाखतीमध्ये त्यांच्या भाष्य सुद्धा केलं होतं। नितीश कुमार यांनी तेव्हापासून जे काही भाष्य केलं तेव्हापासून काँग्रेसला असंच वाटत होतं की किंवा वाटतंय सुद्धा की नितीश कुमार हे आम्हाला अर्थात काँग्रेसला मदत करतील सुद्धा, परंतु राजकीय वर्तुळामध्ये काही गणित जरी पिसकटली किंवा एखाद्या नेत्यावरती जरी आपण विश्वास ठेवायचा जरी म्हटला तरी तो नेता कधीही पलटी खाऊ शकतो याचा काही नियम सुद्धा नाही। नितीश कुमार यांनी जे काही भाष्य केलं त्यावरून काँग्रेसचं बळ सुद्धा वाढत होतं, परंतु यामध्येच जे काही लोकसभा 2024 चुनाव अर्थात जे काही राजकारण इथे घडलं त्याच्यामध्ये 239 जागेचा टप्पा हा ज्या भाजपाकडून पुढे आला किंवा 400 पारचा आकडा घेऊन किंवा नारा घेऊन भाजपा ही पुढे चालली होती, परंतु त्यांना 239 वरती समाधान मानावं लागलं। परंतु आता 239 नंतर पुढे ज्या काही जागा 272चं बहुमत आहे हे साध्य करण्यासाठी पंतप्रधान यांनी पीएम अर्थात पंतप्रधान पदाची शपथ सुद्धा घेतली। परंतु जरी येथे सरकार बसलं जरी असेल तरी अजून सरकार स्थापन जरी झालं असेल तरी अजून बहुमत हे सिद्ध करायचं सुद्धा आहे, परंतु बहुमत सिद्ध करण्यासाठी आता इतर घटक पक्षांना भाजपाने घेणं हे गरजेचं आहे। त्याच्यामध्ये जर का नितीश कुमार चंद्रबाबू नायडू यांचा जर का प्रामुख्याने जर का आपण उल्लेख जर का केला तर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांची भूमिका येथे ही 26 जूनला महत्वाची सुद्धा राहील। परंतु नितीश कुमार यांनी सत्ता स्थापने बरोबर किंवा सरकार स्थापनेबरोबर जरी शपथविधी जरी त्यांचा झाला जरी असेल तरी नितीश कुमार हे 26 जूनला भाजपाला अर्थात एनडीएला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धोका देतील का याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी समीर खंडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा। तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। नितीश कुमार हे पहिल्यापासूनच त्यांचा पक्ष जेडीयू हा घेऊन पुढे जात असताना ज्या वेळेला लोकसभा चुनाव अर्थात लोकसभा पार पडली, रिझल्ट लागल्याच्या नंतर नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे एकाच विमानामधून दिल्लीला गेले। त्यांच्यामध्ये काहीतरी चर्चा झाली असावी किंवा त्यांच्यावरती सुद्धा येथे संशय निर्माण होत होता, परंतु यामध्येच तेजस्वी यादव हे नितीश कुमार यांच्याबरोबर झालेल्या बातचितीनंतर तेजस्वी यादव यांची भूमिका आता जरी वेगळी जरी असली तरी नितीश कुमार यांनी भाजपाला जाऊन हातमिळवणी भाजपाबरोबर केली सुद्धा। याच्यामध्ये जर का त्यांच्या 12 सीट आणि टीडीपीच्या जर का म्हटला चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाच्या जर का 16 सीट या जर का भाजपा बरोबर ज्या काही आहेत त्या 16 आणि 12 अर्थात 28 आणि पवन कल्याण यांच्या पक्षाच्या 2 खासदार जर एकूण 30 हा जो काय आकडा आहे या आकड्याच्या जोरावरती घटक पक्ष आणि मैत्री पक्ष यांना घेऊन भाजपाने 239 पासून 293 पर्यंत मजल मारली। परंतु जर आता 293 मधून 272चं त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी जो काही आकडा आहे हा अगदी सहजरित्या भाजपाला मिळवता येऊ शकतो किंवा भाजप येथे बहुमत 26 जूनला ठरू सुद्धा शकते। परंतु जर 272चा बहुमत जर का असेल आणि 293 पैकी 16 आणि 12 अर्थात 28 पवन कल्याण यांच्या जागा 30 जागा जर का कमी जर का झाल्या तर येथे 263 वरती हा आकडा येतो। अर्थात भाजप बहुमतापासून ही 8 ते 9 मतापासून किंवा बहुमतापासून दूर राहील। त्याच्यामुळे तेथे जर का राहुल गांधी यांनी जर अविश्वास ठरावाचा जर का प्रस्ताव जाहीर जर का केला तर या ठिकाणी पुन्हा काँग्रेसला ही संधी मिळू शकते। त्याच्यामुळे नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू आणि इतर बाकीचे पण जर पक्षांनी जर का विचार जर का केलाच, जर नितीश कुमारांनी जर का येथे पलटी जर का मारली तर राजकारणामधली ही भारतातल्या राजकारणातल्या घडामोडीमधला एक उच्च प्रकार येथे मानला सुद्धा जाईल। परंतु नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांची मैत्री जरी घट्ट जरी असली तरी सुद्धा 28 सीट या जर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू जर का
बाजूला जर का झाले तर येथे एनडीएला हा फटका सुद्धा बसू शकतो. राहुल गांधी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत किंवा एका चॅनलला ते जेव्हा बोलत होते त्यावेळेला अशाच काही घटनांचा आढावा घेऊन की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची एनडीए वरती जास्त भर किंवा एनडीएला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची गरज ही आहे सुद्धा, परंतु नितीश कुमार आयत्या वेळेला या बहुमत सिद्ध करताना एनडीएला फसवतील असा राहुल गांधी यांनी दावा सुद्धा केला. राहुल गांधी यांच्या बोलण्यामध्ये किंवा त्यांनी केलेल्या भाष्यामध्ये नक्की तथ्य आहे काय हे सुद्धा आपण तपासून बघायला सुद्धा हवं. कारण राहुल गांधी जर का नितीश कुमार यांच्यावरती हा दावा जर का ठोकत जर का असतील की नितीश कुमार हे कधी सुद्धा बाहेर पडतील किंवा एक जरी घटक पक्ष येथून एनडीए मधून बाहेर जर का पडला तरी एनडीएला धोका पोचू शकतो आणि हे खरं सुद्धा आहे. परंतु एनडीए ही चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना मोठा आमिषाला बळी पाडून येथे त्यांच्या बरोबर राहण्यासाठी किंवा येथे सत्ता स्थापनेसाठी सरकार बनवण्यासाठी एनडीएला येथे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची हातमिळवणी किंवा चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना आपल्या जवळ रोखून धरणं, मोठमोठी पदं आणि आमिष दाखवून त्यांना आपल्या जवळ ठेवणं हे गरजेचं सुद्धा आहे. जर असं जर का झालं जर का नाही तर एनडीएला धोका पोचून काँग्रेसला बहुमत सिद्ध करण्याचा येथे चान्स हा मिळू शकतो. त्याच्यामुळे राहुल गांधी जरी आता विरोधी पक्षनेता होणार जरी असले, सरकार जरी स्थापन जरी झालं जरी असलं, बहुमत जरी भाजपाने जरी सिद्ध जरी केलं तरी सुद्धा नितीश कुमार हे कधी सुद्धा पलटी खाऊ शकतात. हे राहुल गांधी यांच्या वाक्यामध्ये किंवा यांच्या भाष्यामध्ये येथे तथ्य सुद्धा आहे. परंतु तुम्हाला नक्की याविषयी काय वाटतंय? नितीश कुमार 26 जूनला बहुमत सिद्ध करताना एनडीए कडून पलटी खातील का? त्यांच्या 12 जागा त्यांच्याच बरोबर चंद्राबाबू नायडू सुद्धा आपल्या 16 जागा घेऊन बाहेर पडतील का? काँग्रेसला मदत करतील का? एनडीएचं सरकार हे बहुमतापासून दूर राहील की बहुमत सिद्ध करेल? नक्की तुम्हाला याविषयी काय वाटतंय? तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची नक्की वाट बघतोय. तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.